समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवसम्राट श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घाटकोपर। जनजागृती हाच आमचा बाणा, समाज प्रबोधन हेच आमचं ध्येय हे ब्रीदवाक्य जोपासत आलेल्या सर्व गणेश भक्तांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। आपल्या तळपत्या भवानी तलवारीच्या जोरावर अखंड महाराष्ट्राला स्वराज्याचं तोरण बांधून देणारे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज, सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मानाचा मुजरा। भारत हा माझा देश आहे आणि हाच देश तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रगतीपथाकडे वेगाने वाटचाल करीत आहे, महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे। आज भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली। याच स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोलाचं योगदान दिलं। 2022च्या जनगणनेनुसार भारतात 50% पेक्षा जास्त तरुण आहेत आणि त्याच तरुणाईच्या जोरावर APJ अब्दुल कलाम यांनी भारत महासत्ता बनेल हे स्वप्न पाहिलं होतं। पण आज तरुणाई आहे कुठे? कोणत्या मार्गावर आहे? का नक्कीच आपली तरुणाई भारताला महासत्ता बनवण्यास सक्षम आहे का? अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, पण आता मानवाची चौथी मूलभूत गरज म्हणजे मोबाईल। हो, मोबाईलच। या मोबाईलचा आत्मा म्हणजे इंटरनेट आणि या दोघांचं अपत्य म्हणजे सोशल मीडिया। तुम्ही खरंच सांगा, आपण मोबाईल इंटरनेट शिवाय 1 मिनिट सुद्धा राहू शकतो का? काय झालं? उत्तर नाहीये ना? नाहीच आहे। अहो, असेलच कसं? आपला मुलगा जेवत नाही म्हणून द्या मोबाईल, आपली मुलगी शाळेत जात नाही म्हणून द्या मोबाईल, आपला मुलगा झोपत नाही म्हणून द्या मोबाईल। खरंच मोबाईलचे व्यसन दारूच्या व्यसनापेक्षा पण गंभीर आहे। आता हा मुलगाच पहा, खरं सांगा, याचं वय तरी आहे का एवढा मोठा चष्मा घालण्याचं? नाही ना, पण तरी तो घालतोय कारण मोबाईलचा अतिवापर, रात्रीच्या गडद अंधारात मोबाईल वापरून डोळ्यावर ताण पडणे, परिणामी महागड्या भिंगाचा चष्मा लागणे आणि पालकांच्या खिशाला अतिरिक्त भुर्दंड लागणे। देशाचे भविष्य जर असेच घडणार असेल तर पोलीस भरतीत, आर्मीत असे चष्मेवाले तुम्हाला बघायला आवडेल का? अहो, मुळात त्यांना आर्मीत पोलिसात कोण घेणार?